बाबांना भोरला जॉब लागला म्हणून आई पण भोरला शिफ्ट होणार होती, म्हणून तिला म्हटलं जाण्याआधी एक दिवस तरी माझ्याकडे राहायला ये. खूप मस्का लावल्यानंतर आई यायला तयार झाली आणि येताना पहा माझ्यासाठी आईस्क्रीम आणि पापडाचं पोतडं घेऊन आली. तिच्यासाठी मी पराठा केला होता आणि आम्ही सगळेच जेवायला बसलो. दुसऱ्या दिवशी मी घेतलेला ड्रेस घालून तिला खूपच आनंद झाला. मग आम्ही तसेच रविवारच्या बाजाराला गेलो. तिथे गेल्यानंतर सुकी मच्छी घेतली आम्ही. रविवारच्या बाजाराला सुकट बोंबील चांगले भेटतात म्हणून आम्ही ते घेतले आणि लगेचच घरी निघालो. घरी जाताना काही पोरं दिसली, ती सुट्टी लागले म्हणून तर मस्त झाडावर मजा करत होती. बघा काय मजा चालली त्यांची. ते जाता जाता आई म्हणत होती आता मी नाही तर तुझा आणि दादाचं कसं होईल. तर मी तिला म्हटलं आजपर्यंत तू आमचीच काळजी करत आलीस, आता तू स्वतःची काळजी घे, बस तू खुश तर आम्ही खुश. घरी आलो आम्ही, जेवलो आणि थोड्या वेळाने लगेचच आई जायला निघाली. ती जाते हे बघून माझे डोळे भरून आले, कारण काय माहिती आता पुन्हा किती दिवसांनी भेटणार आहोत आम्ही. ती जिकडे चालले तिकडे ती सुखाने राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते.